नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, सध्या आपण पाहतोय की संजय राऊत, सुप्रिया सुळे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे अशी सगळी मंडळी किंवा महाविकास आघाडीतली सगळी मंडळी, अगदी शरद पवारसुद्धा किंवा काँग्रेसचे नाना पटोले, या सगळ्यांचं लक्ष जे आहे ते एकच आहे, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस. हे त्यांच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या विधानांमध्ये, वक्तव्यांमध्ये, पत्रकार परिषदांमध्ये, सभांमध्ये देवेंद्र फडणवीस यांना लक्ष करणं, त्यांना भंडावून सोडणं, त्यांची कोंडी करणं याशिवाय दुसरं काही काम आता त्यांचं राहिलेलं नाही. याचं कारण त्यांना माहिती आहे की त्यांना लक्ष करणं, त्यांना कुठेतरी खच्ची करता आलं आपल्याला तर हे सरकार पडेल आणि आपल्याला कुठेतरी संधी मिळेल, हीच त्यांची मनीषा आहे, त्यांची इच्छा आहे. त्या पद्धतीने ते चाललेलं असतं. अगदी सुषमा अंधार या नव्यानेच आलेल्या ठाकरे गटामधल्या नेत्यासुद्धा, म्हणजे त्या उपनेत्या आहेत, पण त्यासुद्धा देवेंद्र फडणवीसांना म्हणजे ज्या पद्धतीने त्या डिवचतात ते आपण नेहमी पाहतो. म्हणजे देवा भाऊ म्हणायचं आणि त्यांच्यावर टीका करायची, हे रोज चाललेलं असतं. आणि हे केवळ आत्ता देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा सत्तेत आले म्हणून होत नाहीये. विरोधी पक्षामध्ये असताना ज्या वेळेला महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हाही याच पद्धतीने त्यांना लक्ष केलं जात होतं. पण त्या सगळ्या परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस आणि हे सगळे विरोधक यांच्यातला फरक जो आहे तो आपल्या सगळ्यांना जाणवल्या वाचून राहत नाही. याच विषयावरून आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे. पण त्यापूर्वी एक आवाहन, ते म्हणजे 1 नोव्हेंबरला न्यूज डंकाचा दसरा दिवाळी अंक प्रकाशित होणार आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या अंकाचं प्रकाशन होणार आहे. आणि त्याशिवाय या ठिकाणी प्रसिद्ध राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर आणि सुशील कुलकर्णी यांच्याशी महासंवाद सुद्धा साधला जाणार आहे. याच कार्यक्रमामध्ये न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कांजी हा संवाद साधतील. त्याशिवाय या मान्यवरांना प्रश्न विचारण्याची आणि त्यांच्याकडून ती उत्तरं जी आहेत ती जाणून घेण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. तर दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकामध्ये संध्याकाळी 5:30 वाजता 1 नोव्हेंबरला हा कार्यक्रम होईल. तर आपला विषय होता तो म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि हे सगळे जे आत्ताचे विरोधक आहेत, महाविकास आघाडीमधले विविध पक्ष आणि त्यांच्यातले नेते यांच्यातली तुलना, याविषयी आपण बोलतो आहोत. तर गेल्या अनेक वर्षांपासून देवेंद्र फडणवीस हे कुठेतरी निशाण्यावर आहेत त्यांच्या, की जेणेकरून त्यांना खच्ची करता येईल, त्यांना कुठेतरी राजकारणामध्ये कुठेतरी दाबता येईल, त्यांच्या दडपण आणता येईल आणि त्यातून आपलं इप्सित साध्य करता येईल, आपण कसे श्रेष्ठ आहोत ते दाखवता येईल, हा प्रयत्न सुरू आहे. आणि ते होतच असतं. हे कोणाच्या बाबतीत होतं? जो नेता श्रेष्ठ असतो, जो नेता भक्कम असतो, प्रमुख नेता असतो, तो मार्गदर्शक असतो, अशा नेत्याला नेहमी त्याची कोंडी करण्याचा, त्याला कुठेतरी त्याच्यावर दडपण आणण्याचा, दबाव आणण्याचा प्रयत्न होत असतो. त्या पद्धतीने फडणवीस हे या सगळ्यांचं लक्ष आहेत. आणि म्हणून आपण पाहतोय की हे सगळे नेते ज्या ज्या वेळेला पत्रकार परिषद घेतात तेव्हा त्यांची अखंड सुरू असलेली चिडचिड जी आहे ती आपल्याला दिसून येते. त्यांच्यामध्ये असलेली जी हतबलता आहे, अगतिकता जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. संजय राऊत ज्या पद्धतीने फडणवीसांवर टीका करतात किंवा सुप्रिया सुळे तर रोज त्यांचा राजीनामा मागतात की महाराष्ट्रात काय चाललंय, महाराष्ट्रात जरा देखील खूट झालं, छोटीशी घटना घडली, काही अपघात घडला, काहीतरी घटना घडली, तर दंगल सदृश्य घटना घडली, एखादा गुन्हा घडला तर लगेच त्याला जबाबदार देवेंद्र फडणवीस आहेत, त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे, काय चाललंय महाराष्ट्रात असा सवाल त्या उपस्थित करतात. त्यातून त्यांची चिडचिड दिसून येते. शरद पवार सुद्धा त्या ठिकाणी जेव्हा TV9 ला एक मुलाखत दिली देवेंद्र फडणवीसांनी, त्याच्यावरनं शरद पवारांनी आपली बाजू मांडलेली, नरेंद्र मोदींनी काय भूमिका घेतली की त्याच्यावरही ते तातडीने आपली भूमिका मांडत असतात. त्यानंतर आता या सुषमा अंधारे या तर नियमित प्रत्येक भाषणामध्ये देवेंद्र फडणवीस हे त्यांचं लक्ष असतं. आणि याचं कारण त्यांचं धोरणच असणार ते की देवेंद्र फडणवीसांना लक्ष करणं. उद्धव ठाकरे तर शारीरिक विनोद सुद्धा करतात त्यांच्यावर, फडणवीसांवर, आणि स्वतः एक आनंद सुद्धा घेतात त्याचा. ते करणं योग्य नाही माजी मुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीने, पण ते करतात. आदित्य ठाकरेही करतात. हे सगळे
जे विरोधक आहेत ते टीका यासाठी करतायत कारण देवेंद्र फडणवीस हा त्यांच्या मार्गातला मोठा अडसर आहे. पण ही जी चिडचिड आहे त्यांची ती दाखवून देते की त्यांच्यामध्ये संयमाचा अभाव आहे. आपल्याला आता सत्तेमध्ये येता येणारच नाहीये, कसं येऊ, काय आपली अवस्था झालेली आहे, ही सगळी अवस्था देवेंद्र फडणवीसांनी केलेली आहे आणि त्या अवस्थेतून आता बाहेर निघणं आपल्याला अशक्य आहे. त्यातून ही चिडचिड निर्माण झाली. पण जेव्हा एखादा खेळ, राजकारण हा सुद्धा एक पटावरचा खेळ आहे असं आपण म्हणू शकतो, तर तिथे सुद्धा या संयमाची आवश्यकता असते. जर तो संयम नसेल तर तुम्हाला भरकटायला वेळ लागणार नाही. आणि हेच सध्या विरोधकांच्या बाबतीत दिसून येते की ते पूर्णपणे फडणवीसांना लक्ष करण्याच्या नादात भरकटून गेलेले आहेत, निराश झालेले आहेत असंच आपल्याला पाहायला मिळतं. आता तुम्ही म्हणाल की फडणवीस तर सत्तेत आहेत, ते कशाला त्या ठिकाणी चिडतील, ते कशाला त्याला उत्तर देतील किंवा संयम गमावून बसतील. तर तसं नाहीये. जेव्हा ते विरोधी पक्षामध्ये होते, महाविकास आघाडीचं सरकार असताना, तेव्हाही आपण पाहिलं की फडणवीसांना लक्ष केलं जात होतं की कसं त्यांना सत्तेतून दूर केलं. त्यावेळेला ते पुन्हा येईन असं म्हणाले होते, त्याच्यावर टीका झाली होती की कसे ते परत येणार. आता सुद्धा नुकताच एक त्यांचा असाच व्हिडिओ व्हायरल झाला, त्यावरही लगेच फडणवीस केंद्रस्थानी आले. म्हणजे अर्थात त्यांनाही तीच अपेक्षा होती की आपल्याला केंद्रस्थानी आणावं विरोधकांनी. पण हे सगळं होत असताना, विरोधी पक्ष नेते असताना सुद्धा देवेंद्र फडणवीसांवर भरपूर टीका झाली, त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न झाला. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये फडणवीसांनी मात्र संयम दाखवला. कुठेही त्यांनी आक्रस्ताळी भूमिका घेतली नाही, कुठेही त्यांनी अपशब्द वापरले नाहीत, कधी त्यांनी उद्धव ठाकरेंवर शारीरिक व्यंगावर किंवा अशी टीका केलेली नाही. संजय राऊतांवरही केलेली नाही. किंबहुना संजय राऊतांबद्दल त्यांना प्रश्न विचारला तर ते बाजूलाच निघून जातात की मला यावर बोलायचं नाही. पण ते कोणताही अपशब्द वापरत नाहीत आणि कोणावरही त्यांनी अपशब्द असा वापरलेला नाही. म्हणजे हा जो संयम तिथे दिसून येतो त्यांचा, तो आणि या विरोधकांचा गमावलेला संयम यांची तुलना व्हायला लागते. आणि त्यावेळेला दिसून येतं की राजकारणाच्या खेळामध्ये फडणवीसांनी बाजी का मारलेली आहे प्रत्येक वेळेला, तर ती या संयमाच्या जोरावर. जसं कसोटी क्रिकेटमध्ये आपण पाहतो की भरपूर वेळ असतो फलंदाजाकडे, पण त्याने जर संयम जरा देखील गमावला, जरा देखील लक्ष विचलित झालं त्याचं, तर तो बाद होतो. कारण गोलंदाज वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करत असतात, उसळते चेंडू टाकतात, स्विंग टाकतात. फिरकी गोलंदाज असेल तर तो त्याला सापळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करतो. पण लक्ष विचलित न करणं, आक्रमण होत राहतील पण लक्ष विचलित न करणं, हे फलंदाजाचं काम असतं. आणि तेच T20 क्रिकेटमध्ये फलंदाज जो आहे तो आक्रस्ताळी भूमिका घेऊ शकतो. कारण वेळ कमी आहे, षटकं कमी आहेत, चेंडू कमी आहेत, आपल्याला भराभर धावा बनवायच्या, त्यामुळे कसेही फटके मारा. ते अगदी तंत्रशुद्ध फटकेबाजी असलीच पाहिजे असं नव्हे. त्या नादामध्ये फलंदाज बाद होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे अनेक वेळेला गोलंदाजाचा खराब चेंडू असेल त्यालाही फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतो. तर कसोटी क्रिकेटमधला जो संयमी फलंदाज असतो किंवा संयम जो असतो फलंदाजाकडे असलेला, तो देवेंद्र फडणवीसांमध्ये दिसतो. आणि तिथे विरोधकांमध्ये मात्र T20 क्रिकेटची घाई दिसून येते. घाई गडबड करून काहीतरी आपल्याला विकेट मिळाली तर मिळाली असा प्रयत्न दिसतो. आणि म्हणूनच देवेंद्र फडणवीस हे या सगळ्यापेक्षा वेगळे दिसून येतात. म्हणून लोकांच्या मनात प्रश्न येत असेल की रोज संजय राऊत एवढी टीका करतात, सुप्रिया सुळे टीका करतात, उद्धव ठाकरे करतात, शरद पवारही करत असतात, पण तरी देखील फडणवीस मात्र कुठे विचलित होत नाहीत. फडणवीस चिडचिड का करत नाहीत हा प्रश्न त्यामागे निर्माण होतो. संजय राऊत चिडलेले आहेत, सुप्रिया सुळे रोज चिडलेल्या दिसून येतात, हतबल झालेले दिसून येतात, पण फडणवीस मात्र हतबल झालेले दिसत नाहीत. मग ते विरोधी पक्षात असो की सत्तेत असो. आणि त्याचं कारण त्यांच्याकडे असलेला संयम, कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजाकडे असलेला जो संयम आवश्यक असतो तोच त्यांच्यामध्ये दिसतो. बुद्धिबळाच्या पटावर आपला मोहरा, प्रमुख मोहरा मारला गेला तरी जो संयम राखतो आणि प्रतिस्पर्ध्यावर मात करतो, तसा संयम फडणवीसांकडे आहे. त्यामुळे कोणालाही वाटत असेल की फडणवीस कधी चिडचिड करतील, कधी संतापतील, आणि त्यांचा प्रयत्नही विरोधकांचा आहे, पण फडणवीस मात्र संतापत नाहीत, चिडत नाहीत.
ते आपल्या कृतीतून उत्तर देतात, योग्य वेळेची वाट बघतात आणि आक्रमण करतात, ते सुद्धा शब्दांनी नव्हे तर आपल्या कृतीतून. आणि शब्दांनी करायचं झालं तरी ते मोजकं आणि माफक असतं. तुम्हाला विषय कसा वाटलाय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.